नमस्कार मित्रांनो. अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. अशोक मामा मॉर्निंग वॉकवरून परत येतात तेव्हा ईश्वर त्यांच्याजवळ जाऊन त्यांना म्हणतो, पकडा गया. मला आज उशीर झाला तर एकटाच गेला ना वाकला. त्यावर अशोक मामा म्हणतात, मग काय करणार, तू रात्री बाटली उघडून बसला होतास ना. त्यावर ईश्वर म्हणतो, मग काय करणार बाबा, रीतिरिवाज विसरायचे नसतात. आणि नाचून म्हणू लागतो, काल रात्री वाढदिवस होता मित्राचा. त्यावर अशोक मामा पण नाचून म्हणू लागतात, मग काल रात्री मी आलो होतो का ढोसायला. त्यावर ईश्वर अचानक इमोशनल होऊन म्हणतो, तू कशाला येशील, तुझं घर आता माणसांनी भरलेलं आहे ना, माझ्यासारखा एकटा थोडीच आहे. त्यावर अशोक मामा म्हणतात, हे बघ, एकटेपणावर दारू हा उपाय नाही आहे. तो जर केला ना तर एकटेपणा वाढत जातो. त्यावर ईश्वर म्हणतो, तू आता माझी शाळा घेणार आहेस का. त्यावर अशोक मामा म्हणतात, तुझी काळजी वाटते म्हणून मी बोलतोय आणि काय दुसरं. नको रे सोन्या, असं नको करूस. त्यावर ईश्वर म्हणतो, ठीक आहे, चल आपण बसूया. आणि तो म्हणू लागतो, काही म्हण अशोक, वाढदिवस जबरदस्त झाला. आणि ती वल्लरी पोचली का बरोबर. त्यावर अशोक मामा म्हणतात, हां ती पोचली बरोबर, फोन आला होता मला तिचा. ईश्वर म्हणतो, पण बरं झालं ती आली, तिच्यामुळे आपल्याला कायदेशीर सल्ला तरी मिळाला. त्यावर अशोक मामा म्हणतात, बरोबर आहे. ईश्वर म्हणतो, बरं तिने जे काही कागदपत्र सांगितले ते लवकर जमा करावे लागतील. त्यावर अशोक मामा म्हणतात, आजच जातो मी रजिस्टर ऑफिसमध्ये, सगळे कागद जमा करतो. त्यावर ईश्वर म्हणतो, मग मी पण येतो ना. त्यावर अशोक मामा म्हणतात, हो दोघंही जाऊ. त्यावर ईश्वर म्हणतो, मग तुझे पैसे मिळाले की दोघंही बसू. त्यावर अशोक मामा म्हणतात, मुस्काटीत मारील एखादी, दोघंही बसू म्हणे, बसण्याशिवाय दुसरी बातच करत नाही. त्यावर ईश्वर हसू लागतो. अशोक मामा म्हणतात, चल बसू. हे ऐकून ईश्वर अशोक मामांकडे बघू लागतो. त्यावर अशोक मामा म्हणतात, बसू म्हणजे जाऊ. इकडे भैरवी कॉलवर असते आणि ती म्हणत असते, अरे यार झोपू पण देत नाही. नाही मला नाही जमणार, नेक्स्ट 2 वीक मला ट्रॅव्हल नाही करता येणार, सॉरी. आणि ती फोन ठेवते. भैरवीच्या आवाजाने अनिशला डिस्टर्ब होतं. त्यावर भैरवी त्याला विचारू लागते, अनिश तुला आत जाऊन झोपायचं आहे का. आणि ती त्याला हात लावून 2-3 वेळेस आवाज देऊ लागते. अनिश गाढ झोपेत असतो आणि म्हणू लागतो, भैरवी तू मला थोपटतेस, तू माझ्याशी अशीच प्रेमाने वाग, मला खूप छान वाटतं. हे ऐकून भैरवी त्याला म्हणते, अनिश व्हॉट आर यू सेईंग. आणि ती म्हणते, झोपेत बोलतोय का हा. ती जेव्हा बाजूला व्हायला लागते तेवढ्यात अनिश तिचा हात पकडतो. भैरवी त्याला म्हणते, अनिश माझा हात सोडतोस का प्लीज. त्यावर अनिश म्हणतो, सोडण्यासाठी पकडलाच नाही भैरवी. त्यावर ती तिचा हात सोडवू लागते आणि म्हणते, अनिश माझा हात सोड, मला काम आहे. त्यावर अनिश म्हणतो, माझ्यासाठी तुझ्याकडे वेळच नसतो. अनिश झोपेत असतो पण त्याच्या मनातलं खरं काय ते सांगतो. हे ऐकून भैरवी त्याच्याकडे बघू लागते. तिला काय करावं समजत नसतं. तेवढ्यात भैरवीचा फोन वाजू लागतो आणि ती अनिशचा हात बाजूला करून फोन उचलते. फोनवर बोलून झाल्यावर भैरवी फोन ठेवते आणि पुन्हा तिच्या कामाला लागते. पण अनिशच्या बोलण्यामुळे तिचं कामात मन लागत नसतं. तेवढ्यात अशोक मामा दुधाची पिशवी घेऊन येतात आणि अनिशला बघून म्हणतात, झालं, सगळं जग उठलं पण हे अजून आडवेच. आणि ते अनिशला आवाज देऊ लागतात, ओ अनिश कुमार, अहो तुमची बायको उठून इथे कामाला लागली आहे आणि तुम्ही आपले पडलेत तिरीवर करून, चला उठा. त्यावर अनिश म्हणतो, बाबा झोपू द्या ना 5 मिनटं प्लीज. त्यावर अशोक मामा म्हणतात, 5 मिनटं, पूर्वीसारखी लात घालील तुझ्या. ते पुढे काही बोलणार, भैरवी त्यांच्याकडे बघू लागते. अशोक मामा त्यांना म्हणतात, तुम्ही एक काम करा, आजपासून तुम्ही दोघं बेडरूममध्ये झोपायला लागा. हे ऐकून अनिश खाडकन उठून बसतो आणि विचारतो, का. त्यावर अशोक मामा म्हणतात, का म्हणजे, आयुष्यभर हे असेच राहणार आहेत का. त्यावर भैरवी आणि अनिश एकमेकांकडे बघू लागतात. त्यावर अनिश म्हणतो, नको बाबा, कशाला, ही जी अरेंजमेंट आहे ती मस्त आहे, उगाच नको. त्यावर अशोक मामा म्हणतात, हे तुम्ही उडत उडत लग्न केलं ना, त्यामुळे मी रागावलो होतो आणि बोललो असेल काहीतरी की मी हिचा स्वीकार करणार नाही वगैरे, पण आता माझा राग गेला आहे. त्यावर अनिश विचारतो, का. त्यावर अशोक मामा म्हणतात, अरे काल हिनं सगळं घरच्या बाईप्रमाणे केलं, बरं वाटलं मला. आणि ते म्हणतात, परत बापामुळे आणि सासऱ्यामुळे आम्हाला एकत्र राहायला मिळत नाही असं वाटायला नको.
आणि ते म्हणतात, चला चला तोंड धुवून घ्या, मी तोपर्यंत चहा ठेवतो. तेवढ्यात दरवाजाची बेल वाजू लागते. अशोक मामा दरवाजा उघडतात तर दारात सातपुते आणि देसाई आलेले असतात आणि म्हणतात, गुड मॉर्निंग माझगावकर. हे ऐकून अनिश पटकन उठून बसतो. अशोक मामा म्हणतात, सकाळ झाली, भैरू उठला आणि दुसऱ्यांच्या घरी गेला. अनिशला खाली झोपलेलं बघून देसाई डोकावत म्हणतात, माझगावकर, कालचा सोहळा एकदम भारी झाला हं. हे जेव्हा अशोक मामांच्या लक्षात येतं तेव्हा ते त्यांच्या तोंडासमोर जाऊन उभे राहतात आणि म्हणतात, हो छान झाला ना, आणि एवढं सांगण्यासाठी तुम्ही सकाळी सकाळी इथं आलात. त्यावर ते म्हणतात, नाही, पूजेचं बोलायचं होतं. अनिश आणि सुनबाई पूजेला बसतील आणि त्यांच्या हातून पूजा होईल. आणि कालचा सोहळा कसा दणक्यात झाला तसा हा पण दणक्यात उडून देऊ. त्यावर अशोक मामा म्हणतात, ओ दणकेश्वर, दणके कसले उडवताय? अरे काही पावित्र्य वगैरे आहे की नाही? आणि आत्ताच पूजा वगैरे झाली पाहिजे असं कुठे नियम आहे का? त्यावर ते म्हणतात, अहो दरवर्षी आपण मार्चमध्ये पूजा करतो. त्यावर अशोक मामा म्हणतात, मग यावर्षी श्रावणात करा. त्यावर सातपुते म्हणतात, अहो सगळी तयारी झाली आहे. त्यावर अशोक मामा म्हणतात, तयारी गेली खड्ड्यात. आणि म्हणतात, पूजा करायची असेल तर साधेपणाने करा आणि जर शोबाजी करायची असेल तर ती तुम्ही करा. त्यावर ते विचारतात, आणि तुम्ही? त्यावर अशोक मामा म्हणतात, आम्ही फक्त प्रसादासाठी येऊ. त्यावर ते म्हणतात, अहो असं कसं चालेल? आणि एकच गोंधळ उठतो. अशोक मामा त्यांना म्हणतात, तुम्ही चला चला. आणि अशोक मामा दरवाजा लावून घेतात आणि म्हणू लागतात, कामधंदा काही नाही, सकाळी सकाळी उठून दुसऱ्याच्या घरात जातात. आणि ते भैरवी आणि अनिशला म्हणू लागतात, हे यांचं काही भरोसा नाही हं, हे बाहेर जाऊन काही बोलतील आपले, त्यापेक्षा तुम्ही उद्यापासून आज झोपा. हे ऐकून भैरवी डोक्याला हात लावून बसते. इकडे देसाई सातपुतेंना विचारतात, सातपुते, मी पाहिलं ते तुम्ही पाहिलं काय? त्यावर सातपुते म्हणतात, मी पण 1-2 वेळा हे असंच पाहिलं होतं. त्यावर देसाई म्हणतात, काय सांगता काय? अहो काल तर मला हे सगळं ओके वाटलं होतं. त्यावर सातपुते म्हणतात, अहो ते फक्त दिखाव्यापुरतं. त्यावर देसाई म्हणतात, तसं असेल ना तर आपला फायदाच आहे. त्यावर सातपुते विचारतात, तो कसा? त्यावर देसाई म्हणतात, यांच्या किल्ल्याला छोटंसं भोक आहे हे आपल्याला दिसलंय आणि त्या भोकाचं भगदाड कसं होईल हे आपण पाहूया. त्यावर सातपुते म्हणतात, तुम्ही काय बोलताय, मला काहीच कळत नाही आहे. त्यावर देसाई म्हणतात, अहो इतक्या दिवस आपण माझगावकरांच्या मागे रिडेव्हलपमेंटसाठी लागलो होतो. आता उलटा गेम केला तर? त्यावर सातपुते विचारतात, उलटा गेम तो कसा? त्यावर देसाई म्हणतात, त्या मुलीच्या डोक्यात जर रिडेव्हलपमेंटचा किडा सोडला तर? ती पोरगी आपल्याला नक्की पाठिंबा देईन आणि घरातूनच सुरुंग लागला तर भगदाड नक्की पडेल आणि माझगावकरांना आपल्याला रिडेव्हलपमेंटसाठी परवानगी द्यावीच लागेल. इकडे अनिश उठून अंथरुणाच्या घड्या घालत असतो. तेवढ्यात इरा तिथे येते आणि विचारू लागते, काका आजोबा कुठे गेलेत? त्यावर अनिश म्हणतो, ते आंघोळीला गेले. पुढे ती विचारते, आणि ईशान? त्यावर अनिश म्हणतो, अगं तो विनाजीकडे गेला नाही का? काय झालं? त्यावर ती विचारते, आणि मग संयमी ताई कुठे आहे? आणि ती विचारते, ती बोलली आजोबांशी काही? त्यावर अनिश विचारतो, कशाबद्दल? त्यावर ती म्हणते, नाही, तिला असंच बोलायचं होतं त्यांच्याशी. अनिश म्हणतो, अगं तिच्या कॉलेजवर गेली आहे ॲडमिशनसाठी. त्यावर इरा म्हणते, मला वाटलं उद्या जायचं आहे. त्यावर भैरवी म्हणते, अगं आज फॉर्म मिळणार होता, उद्या भरला तरी चालेल. त्यावर इरा म्हणते, म्हणजे आता ती खूप गडबडीत असणार, ती कसं बोलेल आजोबांशी? हे ऐकून भैरवी तिला विचारू लागते, काय एवढं बोलायचं आहे तिला? त्यावर इरा म्हणते, काही नाही माऊ, इन जनरल, तू का नाही गेलीस तिच्याबरोबर? त्यावर भैरवी म्हणते, वेळ नाही गं मला, तसेही उद्या परवा जावाच लागणार आहे, फी नाही भरायची का तिची? तशी अमाऊंट खूप मोठी आहे, मलाच जावं लागणार. त्यावर अनिश म्हणतो, ठीक आहे मग मी जातो. हे ऐकून भैरवी त्याच्याकडे बघू लागते. अनिश म्हणतो, किंवा दोघं जाऊ, ॲडमिशनची प्रोसिजर मोठी असते ना. त्यावर भैरवी म्हणते, ओके. इरा म्हणते, माऊ तुम्ही दोघे जा, संयमीताईला इथेच राहू दे. त्यावर अनिश म्हणतो, आगाऊ झाली 1 नंबरची, बाबांनी लाडून ठेवलंय तिला. त्यावर भैरवी म्हणते, व्हेरी ट्रू. इकडे भैरवीचे बाबा तिच्या आईला म्हणत असतात, मीना काल मला खूप बरं वाटलं, आपली भैरवी अगदी शहाण्यासारखी वागत होती. त्यावर मीना म्हणते, तिचं खरं काय मला काहीच कळत नाही. त्यावर ते विचारतात, आता काय झालं? त्यावर ती म्हणते, काय झालं काय, आधी काय करिअर, नंतर मग तो रॉजर आला, म्हटलं त्याच्याशी लग्न कर, तेव्हा तिला करिअर करायचं होतं
आणि शेवटी काय केलं तिनं? केलंच ना लग्न, आणि आता बसली घरात हार तोरणं करत. त्यावर ते म्हणतात, पण काल तर तुला बरं वाटलं होतं ना? त्यावर ती म्हणते, तुमच्या लक्षात येत नाही हो. खरं तर तिने लग्न केलं तेव्हा मला बरंच वाटलं. म्हटलं पोरगी लागली मार्गाला. पण आता वेगळीच भीती वाटतीये. त्यावर ते विचारतात, कसली? त्यावर ती म्हणते, क्षणिक मोहाला बळी पडून त्यांनी लग्न केलं, पण नंतर जर तिला तिचं करिअर आठवलं तर तिला त्याचा पस्तावा येईल, आणि मग ती हे लग्न मोडायला मागे पुढे पाहणार नाही. त्यावर ते म्हणतात, मीना, तू तिच्याशी एकदा नक्की बोल. तिच्या मनात खरं काय हे जाणून घे. आपल्या मुलीच्या वागण्यामुळे अशोकरावांना त्रास होता कामा नये. इकडे अनिश किचनमध्ये ब्रेकफास्ट बनवत असतो. भैरवी तिथे येऊन त्याला गुड मॉर्निंग म्हणते. अनिश तिच्यासाठी चहा बनवतो. त्यावर भैरवी म्हणते, आज अचानक एवढं सगळं? त्यावर अनिश म्हणतो, आज माझ्यातला अचानक शेप जागा झालाय. भैरवी त्याला विचारते, अनिश, तुला आवडतं का हे सगळं करायला? त्यावर तो म्हणतो, ऑफकोर्स आवडतंय, आणि घरच्यांसाठी तर करतोय. त्यावर ती म्हणते, तसं नाही, तू तुझं सगळं काम सोडून इथं आलाय आणि हे सगळं करतोय. त्यावर अनिश म्हणतो, तुला सांगू, दिस इज 2025. आपल्यात ना गैरसमज असतो की पुरुषांनी फार ॲम्बिशियस असावं, पण आय एम नॉट लाईक यू. मी तुझ्यासारखं ॲम्बिशियस नाही आहे. त्यावर ती विचारते, का? त्यावर तो म्हणतो, का म्हणजे काय? तुला मी मागेच बोललो ना, मला ना या रेसचा भाग नाही व्हायचं आहे, म्हणून मला जंगल खूप आवडतं. भैरवी विचारते, तुझ्यासाठी आयडियल आयुष्य म्हणजे नक्की काय? म्हणजे तुला काय हवं आहे नक्की? त्यावर तो म्हणतो, मला छोट्या छोट्या गोष्टीत आनंद हवा आहे. आणि तो तिच्यासाठी ब्रेकफास्ट देतो. त्यावर ती म्हणते, थँक्यू. तिचं तोंड बघून तो विचारू लागतो, काय झालं आहे तुला? त्यावर ती म्हणते, काय नाही. त्यावर तो म्हणतो, तू ना इरासारखी करायला लागली आहेस. जाऊ दे, सगळं सांगायला आपण नवरा बायको थोडी आहोत. हे ऐकल्यावर भैरवी एकदम मी बाहेर जाते असं म्हणून तिथून जाते आणि मागं वळून अनिशकडे बघत असते. इकडे अशोक मामा बाहेरून येतात आणि अनिशला म्हणू लागतात, हे आपलं काम झालं. त्यावर तो म्हणतो, आपलं काम झालं म्हणजे? त्यावर ते म्हणतात, आता आपल्याला सगळे पैसे मिळतील. त्यावर अनिश म्हणतो, बाबा, अहो केवढं मोठं प्रेशर उतरलं, खरंच गुड न्यूज आहे. तेवढ्यात ईशान त्याच्या चंदोबा आणि मीना आजीबरोबर येतो. त्यांना पाहून अशोक मामा म्हणतात, अरे चंदनराव, मीनाताई, या या या, आज आनंदाचा दिवस आहे. अगदी वेळेवर आलात. त्यावर ईशान विचारतो, काय झालं आजोबा? त्यावर ते म्हणतात, सांगतो, आधी बसा. आणि ते भैरवी इराला आवाज देऊ लागतात. भैरवी येऊन विचारते, काय झालं? त्यावर ते म्हणतात, संयमी कुठे आहे? त्यावर भैरवी म्हणते, ती ॲडमिशनला गेली आहे. त्यावर ते म्हणतात, अरे वा वा वा, म्हणजे आज सगळे काम मार्गी लावण्याचा दिवस आहे. त्यावर भैरवी त्यांना म्हणते, ते FDचं काम झालं का? त्यावर अशोक मामा म्हणतात, येस. त्यावर सगळ्यांना खूप आनंद होतो. भैरवी म्हणते, दॅट्स ग्रेट, खूप मोठं टेन्शन गेलं. तेवढ्यात भैरवीची आई तिला म्हणते, भैरवी, जरा आत चल, मला तुझ्याशी काही बोलायचं आहे. आणि त्या दोघी आत जातात. अनिश म्हणतो, मी तुमच्या सगळ्यांसाठी चहा बनवतो, आणि अनिशही किचनमध्ये जातो. भैरवीची आई तिच्याशी काही बोलणार, तेवढ्यात दाराची बेल वाजते, म्हणून भैरवी दरवाजा उघडायला येते. तर दारात पोलीस इन्स्पेक्टर आलेले असतात आणि ते विचारू लागतात, अशोक माझगावकर इथेच राहतात का? अचानक पोलीस इन्स्पेक्टर घरी आल्यामुळे सगळेजण त्यांच्याकडे बघू लागतात. याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.